रावण हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? 10 तोंडांचा एक राक्षस, हो ना? वाईटाचं प्रतीक. पण विचार करा, जर आपल्याला सांगितलेली ही कथा अर्धीच असेल तर? आज आपण रावणाच्या ओळखीला एका अगदीच वेगळ्या नजरेतून बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून एकच गोष्ट ऐकवली गेली आहे नाही का? रावण, तो राक्षस राजा, ज्याने सीतेचं अपहरण केलं आणि खलनायक ठरला. हीच तर ती गोष्ट आहे जी आपल्या मनात अगदी पक्की बसली आहे. पण शरद तांदळे यांची कादंबरी रावण, राजा राक्षसांचा या पारंपरिक कथेला थेट आव्हान देते. या कादंबरीनुसार रावण राक्षस नाही, तर एक साम्राज्य निर्माता आहे, एक विद्वान राजा. आणि बरोबर इथेच 2 वेगवेगळ्या कथा एकमेकांसमोर येऊन उभ्या राहतात. आणि हाच तर या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. ही कादंबरी आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण आजपर्यंत जी कथा ऐकत आलोय ती खरंच पूर्ण सत्य आहे, की इतिहासाचा फक्त तो भाग आहे जो जिंकलेल्यांनी आपल्या सोयीनुसार लिहिला आहे. चला तर मग या कादंबरीच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की या पुस्तकाने वाचकांच्या मनात इतकी मोठी खळबळ का निर्माण केली. या कादंबरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये? ती रावणाला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देते. आणि वाचकांना हेच जाणवलं की रामायण हा रावणाच्या आयुष्याचा फक्त एक छोटासा अगदी 10-15% भाग होता. त्या पलीकडे त्याचं एक खूप मोठं गुंतागुंतीचं आयुष्य होतं, जे आपल्यापर्यंत कधी पोचवलंच गेलं नाही. आणि याच नव्या दृष्टिकोनामुळे एक अविश्वसनीय गोष्ट घडली. वाचकांना रावणाबद्दल सहानुभूती वाटायला लागली. कल्पना करा, ज्या पात्राचा आपण आयुष्यभर फक्त तिरस्कार करत आलो, त्याच्या भावना, त्याची परिस्थिती वाचक समजून घ्यायचा प्रयत्न करू लागले. बरं, वाचकांना ही कादंबरी आवडण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे यात कोणतीही जादू किंवा सुपर पॉवर्स नाहीत. सगळं काही अगदी सोपं आणि तर्कशुद्ध आहे. यामुळे कथा जास्त खरी वाटते, जास्त जवळची वाटते. तर मग या तर्कशुद्ध मांडणीतून रावणाचं नेमकं कसं चित्र उभं राहतं? चला बघूया. सगळ्यात आधी ही कादंबरी राक्षस या शब्दाची व्याख्याच बदलते. रक्ष इति राक्षस म्हणजे काय? तर जो रक्षण करतो तो राक्षस. हा शब्द कुठल्या राक्षसी प्राण्यासाठी नाही, तर ही एक सांस्कृतिक ओळख आहे, आपल्या लोकांचं रक्षण करणाऱ्या जमातीची ओळख. या पुस्तकानुसार रावण फक्त एक राजा नव्हता, तो होता एक संघटक, ज्यानं विखुरलेल्या अनार्य जमातींना एकत्र आणून एक नवी संस्कृती घडवली. तो होता एक राष्ट्र निर्माता, ज्यानं लंकेसारखं समृद्ध राज्य उभं केलं. तो एक महान शिवभक्त होता आणि आपल्या कुटुंबाच्या सन्मानासाठी लढणारा एक भाऊ. अर्थात तो चुका नसलेला माणूस नव्हता, पण तो जादुई राक्षसही नव्हता. तो होता परिस्थिती, अहंकार आणि नुकसानीमुळे घडलेला एक माणूस. आणि एवढंच नाही, ही कथा रावणाला अनेक बौद्धिक आणि सांस्कृतिक निर्मितीचं श्रेय देते, जसं की शिवतांडव स्तोत्र, ज्योतिषशास्त्रावरचा ग्रंथ रावण संहिता, रुद्रवीणा नावाचे एक वाद्य, आणि असंही म्हटलं जातं की बुद्धिबळाचा खेळसुद्धा. आता आपण या कादंबरीच्या लेखकाविषयी थोडं बोलूया. कारण शरद तांदळे यांची स्वतःची गोष्ट त्यांच्या पात्राच्या गोष्टी इतकीच किंबहुना जास्तच रंजक आहे. शरद तांदळे यांचा प्रवास खरंच एका शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आहे. मराठवाड्यातले वंजारवाडी नावाच्या एका छोट्या गावातल्या शिक्षकाचा मुलगा. इंजिनिअरिंगमध्ये अपयश आणि पैशांची चणचण. मग कामासाठी पुण्यात आले. फक्त 4,000 रुपयांची नोकरी केली. अनेकदा उपाशीपोटी दिवस काढले. तिथून कोणीही घेत नसलेलं एक छोटं ट्रान्सफॉर्मरचं काम घेतलं आणि पुढे जाऊन थेट लंडनमध्ये 2013 साली प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते यंग ऑन्ट्रप्रेन्युअर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवला. केवढा मोठा प्रवास आहे हा. आणि हेच कनेक्शन थक्क करणार आहे. एका सेल्फ मेड माणसानं लिहिलेली एका सेल्फ मेड राजाची कथा. दोघांनीही स्वतःच्या हिमतीवर संघर्षातून आपापली साम्राज्य उभी केली. ह्या पुस्तकाने केवळ वाचकांची मनं जिंकली नाहीत, तर समाजामध्ये एका मोठ्या चर्चेला आणि वादाला तोंड फोडलं. या पुस्तकाच्या लोकप्रियतेचा अंदाज या आकड्यावरून येतो. 1 लाखापेक्षा जास्त प्रतींची विक्री. मराठी साहित्यामध्ये हा एक खूप मोठा अभ्याससेलरचा आकडा आहे. आणि ही लोकप्रियता फक्त आकड्यात नाही, तर वाचकांच्या प्रतिक्रियांमध्येही दिसते. गुडरीड्सवर बघा, 53% लोकांनी 5 स्टार्स दिलेत आणि 28% लोकांनी 4 स्टार्स. जवळपास 80%हून अधिक वाचकांनी याला प्रचंड पसंत केलंय. पण याच प्रचंड लोकप्रियतेमुळे एक वादही सुरू झाला. या वादाची एक बाजू अशी आहे की अनेक वाचकांनी या नवीन दृष्टिकोनाचं स्वागत केलं. त्यांचं म्हणणं आहे की हे पुस्तक लहानपणापासून शिकवलेल्या गोष्टींवर नव्याने विचार करायला भाग पाडतं. तर दुसरीकडे असेही वाचक आहेत ज्यांचं मत आहे की रावणाचा पराभव त्याच्या विद्वत्तेमुळे नाही, तर त्याच्या राक्षसी वृत्तीमुळेच झाला.
आणि ते या नवीन चित्रणाला पूर्णपणे स्वीकारायला तयार नाहीत. आणि इथेच या कादंबरीचं सार आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. हे पुस्तक रावणाला निर्दोष ठरवत नाही किंवा त्याला नायक बनवत नाही. ते फक्त त्याच्या चुकांना त्याच्या जन्मजात वाईटपणामुळे नाही तर परिस्थितीच्या संदर्भात समजून घेण्याचा एक प्रयत्न करतं. आणि शेवटचे हे पुस्तक आपल्याला फक्त रावणांबद्दल नाही तर एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतं. तो प्रश्न म्हणजे इतिहास नक्की लिहितो कोण? वाचकांच्या प्रतिक्रियांमधून हाच विचार पुढे येतो. आपण वर्षानुवर्ष फक्त जिंकलेल्यांनी सांगितलेल्या कथांवर विश्वास ठेवतो. पण हे पुस्तक आपल्याला सांगतं की कधीतरी पराभूत झालेल्यांची बाजूही ऐकून घ्या. आणि हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या पुस्तकाची खरी ताकद ऐतिहासिक तथ्य बदलण्यात नाहीये, तर कथा सांगण्याचा हक्क कोणाला असतो यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. इतिहासात असे अजून कितीतरी लोक असतील ज्यांची बाजू, ज्यांची कहाणी कधीच कोणासमोर आली नाही. विचार करा, अजून कोणाकोणाच्या कथा सांगायच्या बाकी आहेत.